लवकरच गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषानं महाराष्ट्राचं वातावरण दुमदुमणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलाय. हा केवळ एक सण नाही, तर आपल्या संस्कृतीचा, एकोप्याचा आणि उत्साहाचा तो आरसा आहे. पण या उत्साहात गेल्या काही वर्षांपासून एक मोठी चिंता वाढते. ती म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे पीओपीच्या मूर्तींमुळे होणारं पर्यावरणाचं नुकसान. या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत आणि त्यामुळे आपल्या नद्या, तलाव, समुद्रात प्रदूषण वाढतं. याच गंभीर समस्येवर आता मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. काय आहे हा निर्णय आणि त्याचे आपल्या गणेशोत्सवावर काय परिणाम होणार आहेत? चला जाणून घेऊया सविस्तर माहिती. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन. गणेशोत्सव हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचे प्राणतत्व आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात घरोघरी आणि गल्लोगल्ली गणरायाचे स्वागत होतं. मंडप, आरास, आरती, नवरसपूर्ण उत्सव आणि सामाजिक एकत्र येणं या सगळ्यांमुळे हा उत्सव केवळ श्रद्धेचा नसून समाजाच्या मनोभूमिकेचा आरसा ठरतो. मात्र गेल्या काही दशकात या उत्सवाची भव्यता आणि लोकप्रियता वाढत असताना त्यामागील काही पर्यावरणीय परिणाम गंभीर स्वरूपात समोर येऊ लागलेत. विशेषतः प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे पीओपी पासून तयार केलेल्या मूर्तीच्या विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण हा चिंतेचा विषय ठरू लागलाय. हे पीओपी पाण्यात विरघळत नाही, त्यामुळे नद्यांमध्ये, तलावांमध्ये आणि समुद्रात त्याचे मोठ्या प्रमाणावर अवशेष राहत असून त्याचा परिणाम जलीय जीवसृष्टीवर आणि पर्यावरणावर होत आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयानं एक ऐतिहासिक आणि दूरगामी परिणाम घडवणारा निर्णय दिलाय. मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार 6 फुटांपर्यंत उंचीच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम जलतलावांमध्येच करणे बंधनकारक करण्यात आले. हा निर्णय केवळ यंदाच्या गणेशोत्सवापुरता मर्यादित नसून मार्च 2026 पर्यंत होणाऱ्या सर्व सणांमध्ये लागू राहणार आहे. न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केलंय की मूर्तीच्या विसर्जनामुळे नद्यांचे, तलावांचे आणि समुद्राचे प्रदूषण रोखणे आवश्यक आहे आणि म्हणूनच 6 फुटांपर्यंतच्या सर्व मूर्ती कृत्रिम तलावामध्येच विसर्जित केल्या पाहिजेत. या निर्णयासोबतच राज्य सरकारनं जुलै 2025 मध्ये मूर्ती विसर्जनासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. न्यायालयाने या मार्गदर्शक धोरणांचं स्वागत करत त्याची अंमलबजावणी अक्षरशः आणि मनोभावे केली जावी असं स्पष्ट आदेश दिलेत. या निर्णयामुळे महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर मोठी जबाबदारी येणार आहे. आकडेवारीनुसार गेल्या वर्षी मुंबईत 5 फुटांखालील एकूण 85,306 पीओपी मूर्ती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्यात आल्या होत्या. मात्र यंदा 6 फुटांपर्यंत मूर्तीसाठी हे बंधन आल्यामुळे एकूण विसर्जनाच्या संख्येत सुमारे 1,10,000ने वाढ होणार आहे. त्यामुळे एकूण 1,95,000 मूर्तींसाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करावी लागणार आहे. ही एक मोठी प्रशासकीय जबाबदारी असणार आहे. सध्या 5 ते 10 फुटांच्या दरम्यानच्या सुमारे 3,865 आणि 10 फुटाहून अधिक उंचीच्या 3,998 पीओपी मूर्ती नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित केल्या जात आहेत. या मोठ्या मूर्तीसाठी सध्या कृत्रिम तलाव उपलब्ध नसल्याने न्यायालयाने त्यांना तात्पुरती सवलत दिली आहे. मात्र ही सवलत अटींसह असून विसर्जनानंतर तात्काळ समुद्र तळ स्वच्छ करणं, मूर्तीचे अवशेष हटवणं आणि जलप्रदूषण रोखणं ही संपूर्ण जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर टाकण्यात आली आहे. केवळ सवलत दिली म्हणून जबाबदारीतून सुटका नाही, हे न्यायालयाच्या भाषेतून स्पष्टपणे जाणवतंय. या निर्णयाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन. न्यायालयाने राज्य सरकारला एक वैज्ञानिक तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देश दिलेत. ही समिती पीओपी मूर्तींचे पर्यावरणपूरक विघटन कसे करता येईल, मूर्तींचा पुनर्वापर किंवा रिसायकलिंग कसे शक्य आहे याचा अभ्यास करणार आहे. यासोबतच विसर्जनामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते पर्यावरण स्नेही आणि विज्ञानाधिष्ठित उपाय करता येतील यावरही समिती शासनाला शिफारस करणार आहे. या उपाययोजना केवळ सणाच्या काळापुरत्या नसून भविष्यातील धोरणांना शाश्वत आधार देतील. या संपूर्ण प्रक्रियेत शासन, न्यायालय आणि प्रशासन यांच्यासोबतच नागरिकांची भूमिका देखील फार महत्त्वाची आहे. गणेशोत्सव हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय असला तरी श्रद्धा आणि निसर्ग यांच्यात समतोल राखणे हीच खरी प्रगल्भता आहे. नागरिकांनी पीओपी मूर्तीऐवजी शाडू मातीच्या इको फ्रेंडली, जैवविघटनक्षम किंवा पुनर्वापरयोग्य मूर्ती निवडायला हव्यात. तसेच मंडळांनी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर करून इतरांसाठी आदर्श निर्माण करायला हवा. पर्यावरणप्रेमींनी जनजागृती मोहिमा राबवाव्यात आणि शासनाने या प्रयत्नांना पाठबळ द्यायला हवे. गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता,
तो जर आपल्या घरी येतो तर त्याच्या आगमनाने पर्यावरणासाठी विघ्न निर्माण होऊ नये. सागरातील मत्स्यजीव, जलचर तसेच पिण्याच्या पाण्याचे स्रोत हे आपल्याला श्रद्धे इतकेच पवित्र आहेत. आज आपण गणपतीला पुढच्या वर्षी लवकर या म्हणतो, तर यासोबत स्वच्छ आणि निसर्गनिष्ठ भारतात या असेही मनापासून म्हणावे लागेल. या निर्णयामुळे महाराष्ट्र शासन, महानगरपालिका, स्थानिक मंडळे आणि सर्वसामान्य नागरिक यांची जबाबदारी वाढली आहे. मोठ्या मूर्तींसाठी दिलेली सवलत तात्पुरती आहे आणि त्यावर कठोर अटी लादण्यात आल्या आहेत. याशिवाय पर्यावरणपूरक मूर्ती विघटनासाठी वैज्ञानिक समितीची स्थापना ही दीर्घकालीन उपाययोजनांची सुरुवात आहे. श्रद्धा आणि शाश्वतता यांचा समतोल साधणारा हा निर्णय वास्तवात उतरवणे ही आपल्या संस्कृतीची एक समजूतदार अभिव्यक्ती ठरेल. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, उत्सव साजरा करणं म्हणजे केवळ गोंधळ, आरास आणि आरती नव्हे, तर निसर्गाची जबाबदारी ओळखून पर्यावरणाचा सन्मान राखून साजरा करणं हीच खरी जागरूक भक्ती आहे. आणि म्हणूनच आजचा गणेशोत्सव एक नवा विचार घेऊन येतोय, श्रद्धा जपताना निसर्गही जपणारी एक प्रगल्भ संस्कृती घडवण्याचा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.